बाळासाहेबांना तुम्ही काय तोंड दाखवाल असा खडा सवालच शिवसेनेला मोदींनी आज केला। जिल्हा बँकांमध्ये सुरू असलेल्या जुन्या नोटांच्या बंदीबाबत पंतप्रधानांना भेटायला गेलेल्या सेनेच्या शिष्टमंडळाला मोदींनी असं खडसावलंय। मी घेतलेला निर्णय चांगला आहे आणि हा निर्णय बदलणार नाही असंही मोदींनी ठणकावून सांगितलंय। मोदींनी यावेळेला बाळासाहेबांची आठवण जागवत मला बाळासाहेबांना तोंड दाखवायचंय अशी भावनिक भाषा केली। माझ्या निर्णयाबाबत मी सांगेन, माझ्या निर्णयाचं बाळासाहेब समर्थनच करतील, मात्र तुम्ही कसं तोंड दाखवाल, काय केल्याचं सांगाल। मोदींच्या या आक्रमक भूमिकेनं शिवसेनेनं नोटाबंदीबाबत मवाळ भूमिका स्वीकारल्याचं दिसतंय। दरम्यान पंतप्रधान मोदींनी कसं शिवसेना खासदारांना खडसावलंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मी घेतलेला निर्णय चांगलाच आहे, हा निर्णय बदलणार नाही। मृत्यूनंतर मी पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटेन, बाळासाहेबांना या निर्णयाबाबत सांगेन। मला आशा आहे की बाळासाहेब माझ्या निर्णयाचं समर्थन करतील, पण तुम्ही बाळासाहेबांना काय तोंड दाखवाल, तुम्ही काय केल्याचं सांगाल। पंतप्रधान मोदींकडून सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत आणि त्यांनी सर्वसामान्यांचं जीवन सुरळीत करावं असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना लगावलाय। मोदीजी असं ते म्हणाले की मला वरती गेल्यानंतर बाळासाहेब प्रश्न विचारतील। आता हा भावनिक मुद्दा आहे आणि पहिल्या प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो की बाळासाहेबांच्या बद्दल आपल्या मनात आदर आहे, परंतु आज सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांना जे प्रश्न भेडसावत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वसामान्य माणूस आपल्याकडे मागतो आहे। कृपा करून त्या प्रश्नाची उत्तरं आज आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे, तर ती जर का त्यांना मिळाली आणि सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवन जर का सुरळीत पुन्हा सुरू झालं तर बाळासाहेबांसुद्धा जास्त मोठा आनंद होईल। नोटाबंदीवर पंतप्रधान मोदी आता जनतेची मन की बात जाणून घेणार आहेत। नोटाबंदीच्या निर्णयावर मोदींनी थेट जनतेचीच मतं मागवलेली आहेत। एका ॲपद्वारे सर्वसामान्य जनता त्यांच्या सूचना थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकणार आहे, तसं आवाहनच मोदींनी ट्विटरवरून केलंय। ॲपच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले। मोदींच्या या ट्विटला काही मिनिटांमध्येच मोठ्या संख्येनं रिट्विट करण्यात आलेलं आहे। नक्की या ॲपमध्ये मोदींनी सर्वसामान्यांना कोणते प्रश्न विचारले आहेत पाहूयात। सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाबाबत तुम्ही कोणता विचार करत आहात? भारतात काळा पैसा आहे असं तुम्हाला वाटतं का? भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधात लढलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? भ्रष्टाचाराविरोधात सरकारच्या प्रयत्नांबाबत तुम्हाला काय वाटतं? नोटाबंदीच्या निर्णयाबाबत तुम्ही कोणता विचार करताय? नोटाबंदीनं दहशतवाद थांबणार का? नोटाबंदीनं भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद थांबेल का? नोटाबंदीमुळे उच्च शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल का? नोटाबंदीनंतर किती प्रमाणात गैरसोय झाली? या निर्णयाच्या समर्थनार्थ तुम्ही भ्रष्टाचार विरोधात लढत आहात का? आपण कोणती सूचना देऊ इच्छित आहात का?